मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील 19 नंबरला जी कविता आहे, हे कोण गे आई, या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? उत्तर, पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे। आ. कवी घाबरून का पळाला? उत्तर, कवीने नदीच्या थरथरत्या पाण्याला हाका मारल्या, तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तेथून घाबरून पळाला। ई. कवितेत घडलेल्या सर्व घटना कुणामुळे घडल्या? उत्तर, कवितेत घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या। ई. कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? उत्तर, झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरताना कवीने हाका मारल्या, तेव्हा त्याने वाकुल्या ऐकल्या। प्रश्न दुसरा, खालील गोष्टीसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत? अ. वडाच्या पारंब्या। उत्तर, वडाच्या दाढ्यांना। आ. दाट झाडातून पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज। उत्तर, कोण गे जोऱ्याने मोठ्याने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरा लाजवी। ई. वावटळ। उत्तर, वाळली सोनेरी पाने गे चोफरी, मंडळ धरोनी नाचती एकोनी। प्रश्न तिसरा, तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला घाबरला होतात का? त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला? उत्तर, मी गावी असताना वीज नसल्यामुळे तेथील अंधाराला घाबरले होते। त्यावेळेस घरात कोणी नसल्यामुळे मला खूप भीती वाटत होती। मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल। अशाच प्रकारचे नवनवीन स्वाध्याय अभ्यासण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।